आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। जेएनझीने भारताला बदनाम केलं, योगगुरू रामदेव बाबा यांचं वादग्रस्त विधान। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध व्यक्त। देश रस्त्यांवरून चालत नसून तो संसद आणि संविधानानं चालतो, रामदेव बाबा यांची प्रतिक्रिया। शिवरायांना पहाड का चुहा म्हणणारा औरंगजेब आणि विद्यार्थ्यांना झुरळ म्हणणाऱ्या सरकारमध्ये काय फरक आहे? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर उद्या ही झुरळं तुमचा कोथळा बाहेर काढतील, उद्धव ठाकरेंची टीका। दिल्लीतील 20 जुलैच्या आंदोलनामध्ये गोळीबार झाला नाही, सोशल मीडियावरील दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळला। व्हायरल व्हिडिओतील जखमी व्यक्तीच्या MLC अहवालामध्ये गोळी लागल्याचा पुरावा नाहीये। अहमदाबाद विमान अपघाताचं कारण इंधन नियंत्रण स्विचमधील बिघाड नव्हतं, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती आहे। विमान उत्पादक कंपनीच्या प्रगत चाचणीतही या प्रणालीमध्ये कोणताही दोष आढळलेला नाही। विमान अहवालाचा चौकशी अहवाल प्रसिद्ध होण्यास विलंब झालेला नाही, असं देखील सरकारकडून स्पष्ट। ठाणे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यावरून महायुतीमध्ये वाद। उद्घाटन सोहळ्यामध्ये भाजपला डावलल्यामुळे भाजपचे नेते नाराज। हक्कभंगाची कारवाई करण्याची निरंजन डावखरे यांची सभापतींकडे तक्रार आहे। ठाण्यामध्ये विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, उपमहापौर यांना नवीन गाड्या। पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना नवीन गाड्यांची खरेदी। एका गाडीची किंमत 16 लाख रुपये असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती आहे। आमदार तानाजी सावंत यांचा पुण्यातून वाशीच्या तहसीलदारांना फोन आहे। मतदारसंघातील महसूल मंडळ विम्यापासून वगळल्यानं सावंतांचा संताप आहे। मतदारसंघातील 7 महसूल मंडळ पीक विम्यातून वगळल्यानं शेतकरी संतप्त झालेत। पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। FDAचा आयुक्त तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय आहे। शाळा परिसरामध्ये जंक फूड विक्रीला बंदी आहे। जास्त मीठ, साखर, चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्न पदार्थांना बंदी आहे। या पदार्थांऐवजी फळं, भाज्या, कडधान्य, दूध आणि पौष्टिक पदार्थ उपलब्ध करण्याचे आदेश आहेत। तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाचं पालकांकडून स्वागत केलं जात आहे। कोल्हापूरच्या शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आर्थिक कारणावरून सुरेखा न्यारे यांची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। मदत म्हणून दिलेले दागिने आणि पैसे परत मागितल्यानं हत्या झाल्याचं कळतंय। प्रकाश पाटीलने हत्या केल्याचा सुरेखा यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे। दावा आहे आरोपीसह त्याची पत्नी, मुलगा, भाच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते। बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दातिया आणि गुजरातमधील मांजलपूर या 3 जागांसाठी आज मतदान होत आहे। बिहारच्या बांकीपूर मतदारसंघाच्या निवडणुकीवरती लक्ष आहे। बांकीपूरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे निवडून येत होते। नितीन नबीन राज्यसभेवरती गेल्यानं ही जागा रिक्त झाली। एअर इंडियाच्या इमारतीतून मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार चालणार आहे। 23व्या मजल्यावरती आलिशान मुख्यमंत्री कार्यालय असेल। 22व्या मजल्यावरती कॅबिनेट हॉल असणार आहे। एअर इंडियाची इमारत सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर डागडुजीला सुरुवात करण्यात आली आहे। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये शेतकरी आंदोलनाच्या वेळेस ACP मोनिका शुक्ला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। ACP मोनिका शुक्ला यांनी शेतकरी आंदोलकांची बस रोखली आणि व्हिडिओनंतर मोनिका शुक्ला यांचं सोशल मीडियावरती कौतुक केलं जात आहे। कॉमनवेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या दिलीप महादू गावितला गोल्ड मेडल मिळालेलं आहे। दिलीप गावितने धावण्याच्या शर्यतीमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे। निफाडच्या सर्वेश कोश्यारीने हाय जंपमध्ये सिल्वर मेडल जिंकलंय। कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत 15 मेडल्स आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची क्रिकेटमधून निवृत्ती आहे। सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अजिंक्य रहाणेची निवृत्ती आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर स्थिती झालेली आहे। राजौरी आणि पूंछ जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाचं मोठं नुकसान झालंय। नव्यानं बांधलेल्या रस्त्याचंही मोठं नुकसान झालंय। यामुळे सीमावर्ती भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत प्रवाशांना प्रवास टाळावं असं प्रशासनाचं आवाहन आहे। उत्तराखंडमधील मुसळधार पावसामुळे गौरीकुंड मार्गावरती दरड कोसळलेली आहे। केदारनाथ यात्रा मार्गावरती दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय। केदारनाथ यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरते स्थगित करण्यात आलेली आहे। जपानच्या नैऋत्य भागामध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय। भूकंपामध्ये 18 जणांचा मृत्यू तर 62हून अधिक जण गंभीर जखमी झालेत। काशिमा शहरातील मॉलमध्ये गॅसचा स्फोट होऊन काही भाग कोसळला तर भूकंपामध्ये 45,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत।
ओडिशामध्ये पुरामुळे तिघांचा मृत्यू झालाय तर 2 लाखाहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित झालेत. बालासोर, भद्रक, जाजपूर, संबलपूरमध्ये पुराचा सर्वाधिक तडाखा बसलाय. 44 तालुक्यातील 266 गावांना पुराचा वेढा आहे. युद्ध पातळीवरती मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची ही माहिती आहे.